सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन आणि प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे ते पाहणार आहोत। कोणतीही पूजा किंवा पाठ करताना पारायण करताना मनातील भाव महत्त्वाचा आहे, कारण मनातील भाव हा देवापर्यंत पोहोचत असतो। तर सप्तशतीचा पाठ करताना सुद्धा भगवती दुर्गा देवी स्वतः आपल्या समोर चरित्र ऐकण्यासाठी बसलेली आहे असा भाव ठेवायचा आहे आणि तिच्या समोर आपण पाठ करत आहोत असं समजून मग पाठाचं पठण करायचं आहे। पठण करताना पहिल्या अध्यायापासून देवीच्या प्रथम चरित्राचा आरंभ होतो। पहिला अध्याय देवीचे प्रथम चरित्र आहे। दुसऱ्या अध्यायापासून चौथ्या अध्यायापर्यंत मध्यम चरित्राचे वर्णन केलेले आहे आणि पाचव्या अध्यायापासून 13व्या अध्यायापर्यंत उत्तर चरित्र सांगितलेले आहे। प्रत्येक अध्यायाच्या आरंभी ध्यानाचे श्लोक अर्थासह यामध्ये दिलेले आहेत। यामध्ये त्याचे संस्कृतमध्ये आणि त्यानंतर त्याचा पदच्छेद सुद्धा करून दिलेला आहे, कारण काही संस्कृतले शब्द आपल्याला उच्चारता येत नाही तर त्याचा पदच्छेद सुद्धा दिलेला आहे आणि त्यानंतर त्याचा अर्थ मराठीमध्ये दिलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा नियम असा आहे की अध्याय पूर्ण झाल्यानंतर इति, वध, अध्याय आणि समाप्त या शब्दांचा उच्चार करायचा नाही। म्हणजे पहिला अध्याय पूर्ण झाल्यावर इति मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये मधुकैटभ वधो नाम प्रथमाध्याय असं दिलेलं आहे। पहिला अध्याय पूर्ण झाल्यानंतर शेवटी ते तसं न वाचता श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये प्रथम ओम तत्सत असं वाचन करायचं आहे। या असंच द्वितीय तृतीय अध्यायाची समाप्ती करायची आहे आपल्याला 13 अध्यायाची। तर ते आपल्या शब्द तोंडामध्ये येऊ नयेत यासाठी अध्यायाच्या शेवटी जे इति, वध, अध्याय, समाप्त हे 4 शब्द आहेत ते उच्चारता कामा नयेत। यासाठी काय करायचं आहे तर ते इरेज करून घ्यायचे आहेत आणि असं लिहून घ्यायचे, म्हणजे चुकूनही आपल्या तोंडातून ते शब्द बाहेर पडणार नाहीत। असं प्रत्येक अध्याय जे संस्कृत श्लोक पठण आहेत, ओव्या आहेत आणि त्याचा अर्थ मराठीतून सुद्धा दिलेला आहे ते अध्याय मी शेअर करणार आहे आपल्यासोबत। एक एक अध्याय शांतपणे धीराने पठण करायचं आहे। ते लक्षपूर्वक श्लोकाचा अर्थ जाणून करायचा आहे। अर्थ जाणून न घेता आपल्याला ओवीबद्दल नुसतं घोकमपट्टी म्हणून ते घाईघाईने वाचायचं नाहीये। या ग्रंथाच्या नित्यपठणाने उपासकाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ साध्य होतात। भगवतीच्या कृपा प्रसादाने त्यांच्या सर्व संकटांचे निवारण होते आणि सर्व इष्टकार्ये सिद्धीत जातात। त्यांचे सर्वार्थाने कल्याण होते। या ग्रंथाचे क्रमानुसार 9 दिवसात वाचन करीत जावे। या पठणरूपी सेवेने साधकाचे सर्वार्थाने मंगल होते। या पवित्र ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाची विशिष्ट फलश्रुती आहे। त्यानुसार देवीला आपली अडचण सांगून त्या एका विशिष्ट अध्यायाचे 6 महिने नित्य पठण करावे। त्यासाठी रोज सकाळी शुचिभूत होऊन भारी गंध लावून दुर्गा मातेच्या प्रतिमेची गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य या पंचोपचारांनी पूजा करावी आणि आसनावर पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसून त्या विशिष्ट अध्यायाचे भक्तिभावाने वाचन करावे आणि कार्यसिद्धी झाल्यानंतर देवीचे दर्शन करून यावे। दुर्गा मातेच्या कृपेने आपले कल्याणच होईल अशी दृढ श्रद्धा ठेवून उपासना करावी। कुटुंबामध्ये त्या दिवसात उपासना करताना किंवा पारायण करताना सोयरसुतक आल्यास ज्याला सुतक नसेल त्या व्यक्तीकडून ही उपासना पूर्ण करून घ्यावी। तसेच नवरात्रीमध्ये कन्यापूजन करावे। अष्टमी किंवा नवमीला कमीत कमी 3 किंवा 9 कन्यांना घरी बोलावून त्यांना भोजन आणि उपयुक्त अशा वस्तू द्याव्या। कन्या या 2 वर्षापेक्षा लहान व 10 वर्षापेक्षा मोठ्या नसाव्यात। 2 वर्षाची कन्या ही कुमारी, 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी,
6 वर्षाची कन्या ही कालिका, 7 वर्षाची चंडिका आणि 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा तर 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा म्हणून ओळखली जाते. त्यांना मंत्रांनी वंदन करावे. मंत्र म्हणून मंत्र असे आहेत: ओम कुमार्ये नमः, ओम त्रिमूर्ते नमः, ओम कल्याणे नमः, ओम रोहिणे नमः, ओम कालिकाय नमः, ओम चंडिकाय नमः, ओम शांभवे नमः, ओम दुर्गाय नमः, ओम सुभद्राय नमः. दुर्गादेवीच्या कृपेने आदिव्याधींचे व दुःख संकटांचे निवारण होऊन सर्व मंगल होईल. आयुष्य, आरोग्य, यश, कीर्ती व संपन्नता प्राप्त होईल.